जेजुरीला जसा होतो खंडोबा तसा आम्ही पण करतो। आजचा जेजुरीमध्ये फुल जल्लोष असेल। आगडधूम नगारा सोन्याची जेजुरी। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आगरी बाईक ट्रॅव्हलमध्ये। आज आपण आलोय महापेगाव। महापेगावात आलोय आपण घरत कुटुंबीय परिवार, आणि इथे आहे आजचा दिवस आहे चंपाषष्ठीचा स्पेशल दिवस आहे। आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुलदैवत खंडोबारायांचा आज मोठा उत्सव असतो चंपाषष्ठीचा। तर इथे तो उत्सव साजरा केला जातो। मी दाखवतो तुम्हाला। हे बघा, या आहे घरत कुटुंबीय। हे अध्याय वाचनाला आता सुरुवात होते। हे बघा मंडळी, आता आपल्याला घरत कुटुंबीय कुलदैवत मंदिरात आहोत आपण। चंपाषष्ठी विषयी थोडी माहिती देतील आपल्याला। आपली स्थापना चंपाषष्ठीची कधी झालेली आहे? 21 तारखेला सकाळी 7 वाजता अभिषेक करून आम्ही स्थापना केली, घट भरले। आज सांगत आहे 26 तारखेला। म्हणजे किती दिवस असतो टोटल? 6 दिवस असतो। 6 दिवस। जेजुरीला जसा होतो खंडोबा तसा आम्ही पण करतो। आजचं जेजुरीमध्ये फुल जल्लोष असेल। फुल जेजुरीमध्ये फुल जल्लोष तसा आम्ही पण करतो। म्हणजे सर्वजण मिळून कुटुंबीय आणि आमच्या उत्सवाला झाली 9 वर्ष, आता 10व वर्ष चालू आहे। सगळ्या प्रसाद तीर्थप्रसाद सुद्धा असतो सर्वांना। आणि आपल्या याची मंदिराची कधी स्थापना झाली आहे? 2015 ला झाली। म्हणजे आता जवळजवळ 10 वर्ष 10 वर्ष आहे ना। बघू शकता मित्रांनो, म्हणजे कसं जेजुरीला जसं देवाची स्थापना आहे तिथे जो प्रोग्राम होतो तसाच आपण आम्ही सर्व या देवाच्या मंदिरात पण झालाच पाहिजे। देवाच्या आवडीचे पदार्थ ते आम्ही सर्व करतो। तेच मी बघितलं सर्व, ते काय काय बनवलंय ते आपण टाकलंय व्हिडिओमध्ये। सर्व लोक बघतीलच तुम्ही काय काय तयारी केली आहे देवासाठी। आणि देवाचं आवडतं तुम्ही काय वांग्याचं सर्व वांग्याचं भरीत आहे ना, आणि म्हणजे दही वडा, दाल भात भाजी, पुरणपोळी, कांद्याचं पात, सर्व खीर, सर्व जेवढे देवाच्या आवडीचे पदार्थ तेवढे आम्ही सर्व बनवतो। आता पुढे दाखवतो मी तुम्हाला। प्रोग्रामला सुरुवात झाली का? बघा, जय मल्हार, ओम नमो मार्तंड भैरवाय। बघू शकता तुम्ही। बघा, आपले मित्र राजेश नाईक यांनी आपल्याला बोलवलेलं आहे इथे। बघा, आता आरती झालेली आहे। इथे सर्व ग्रामस्थ मंडळी बसलेली आहे आणि कुटुंबातली पण ना, आपले घरात कुटुंबीय। हे बघा मित्रांनो, आता महिला मंडळ पण इथे जमलेलं आहे। सकाळपासून काय काय तयारी झाली? सर्व जेवणाची तयारी चालू होती 7 वाजल्यापासून। इथं आपण दाखवलंच आहे ना मग अशी नैवेद्य वगैरे काढताना। तरी काल पण आम्ही रात्री जागून सर्व, आज म्हणजे अर्धी तयारी कालच केली आम्ही। सर्व लसूण खोबरा वगैरे अगोदरच करून ठेवला होता। 6 दिवस ही स्थापना असते, म्हणजे आजच्या दिवसाची तुम्ही वाटच बघत होते ना। ही मेन स्थापना आणि अध्याय वाचन हे शेवटचं झालं का आता? म्हणजे हा प्रोग्राम आता पूर्ण आपला जेवण वगैरे सर्वांचं झालं का संपेल ना चंपाषष्ठीचा प्रोग्राम? गटा लावलं जाईल।
सदानंदाचा काही नको करू. आणि आता तळी भरतील. आगडधूम नगारा सोन्याची जेजुरी नीला घोडा कावमे तोडा मस्तकी तुरा बेंबी हिरा अंगावर शाल सदाई लाल मालसा सुंदरी आरती करी खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोला सदानंदाचा खंडेराव महाराज की जय. दशी दंडवत माधा दशी दंडवत माधा मालसा शोभे मांडीवरी भानुवादवितो श्री भानुवादवितो श्री भानुवादवितो श्री. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. सदानंदाचा माऊलीचा भैरोबाचं. हे बघा मंडळी, आता पूर्ण 9 जोडपे देवाला आरती करतील. बघू शकता तुम्ही. आता देवाची सर्व पूजेचं कार्य संपन्न झालेलं आहे. कार्यक्रम आटपलेला आहे. आता हा व्हिडिओ करत कुटुंब माफे ना आहे, तर आता ते तुम्हाला एक मेसेज देणार आहेत. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा. येलकोट बघा संपूर्ण मंडळी आहे इथं आपले. काही पुरणपोळ्या आणि मेंदूवडे आणि सर्व जेवण आम्ही मंडळीने केलेले आमच्या घरात कुटुंबाने. हे नैवेद्य काढायला सुरुवात केली का राजेश? हे बघा पुरणपोळी, मेथीची भाजी, बघा मेथीची भाजी, वांग्याचं वांग्याचं भरीत देवाचा आवडता आहे ना तो. वांग्याचा भरीत आणि काय हे ज्वारीची भाकरी लागते ना, बाजरीची. पुरणपोळी, हे बघा अनारस भरपूर आयटम हे केले आहेत. मेंदूवडा, अनारस हा. आणि इथे मेंदूवडे. अजून काय काय केले दाखवा आपल्या मंडळीला. मेंदूवडे, मेंदूवड्याची डाळ, डाळ, झालं आहे. ही भाजी. ही भाजी. अरे वा, भरपूर काय केलंय तुम्ही. आता हे काय सर्व हे आमचे पूर्ण मापेगावचे ग्रामदैवत देव म्हणजे सर्व जेवढे आपले सर्वांचे नैवेद्य. ग्रामदेवतापासून सर्व जे आहेत मंदिर त्यांना नैवेद्य टोटल पाठवली जातील का? बघा सर्व महिला मंडळ आता जेवणाचा प्रोग्राम सुरू आहे तेव्हा सर्व आलेले आहेत बघा. आणि जेवण पण बनवून तुम्हीच गेलेले ना. छान जेवण झालंय, प्रसाद एकदम छान होता. बघा आपले मित्र अनिकेत, कसा आहेस? दरवर्षीप्रमाणे मला वाटतं हा 10 वर्ष झाली आम्ही आमच्या काकाच्या घरी गणपत घरत यांच्या कुटुंबाच्या मंदिरात आपण हा चंपाषष्ठीचा उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरी करतो. अतिशय उत्साहात जोमात आणि अन्नदानाचा हे करून पूर्ण अन्नदानाचे पंचपक्वान सारे जे या दिवशी करतात तो पूर्ण आयोजन करून अतिशय उत्साहाने पूर्ण घरत कुटुंबीय, पाटील कुटुंबीय आणि संपूर्ण महापेगाव एकत्रित येऊन या उत्सवात साजरे होतात, सहभागी होतात.